सगळी तयारी झाली ना? हॅलो हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. आणि आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी ही साडी घातलेली आहे. कशी वाटत आहे? ॲक्च्युली माझ्याकडे ग्रीन कलरचे काटापदराची साडी आहे, पण त्याचे काठ जे आहेत ते थोडे पारंपरिक डिझाईनचे असल्यामुळे आणि मला हा ब्लाऊज घालायचा होता त्या साडीवर, पण मॅचिंग होत नव्हता कारण ती ट्रॅडिशनल होती थोडी आणि ब्लाऊज थोडासा मॉडर्न वाटतोय ना, तर म्हणून मी ही साडी घातलेली आहे. कशी वाटत आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता मी जात आहे मंदिरामध्ये आणि चला तर मग मंदिरात गेल्यावरती आपण भेटूया. चला. आमच्या इकडे मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात आम्ही ववसा घेण्यासाठी जातो. तर ववसा म्हणजे काय, तर आमच्या इथे भोगीच्या दिवशी सुगडांची पूजा केली जाते आणि त्या सुगडांमध्ये आपल्या शेतामध्ये जे काही धनधान्य पिकतं, जसं गाजर, हरभरा आणि पावट्याच्या शेंगा, शेंगदाणे, गव्हाच्या लोंब्या, या सर्वांची पूजा केली जाते. आणि त्याचबरोबर आमच्या इथे विड्यांची सुद्धा पूजा केली जाते. विड्यामध्ये खाऊची पानं, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, वेलची, लवंग या सर्व गोष्टींचा समावेश असतो. तर विड्या देणारी सुवासिनी अशी म्हणते, रामाचा ववसा सीतेचा ववसा, आला नगरात घ्या पदरात, ववसा कुणाचा, तेव्हा आपण आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं किंवा एखादा उखाणा घ्यायचा असतो. विड्या पदरात घेतल्यानंतर आपण एकमेकांना हळदी कुंकू लावायचे असते आणि तेव्हा प्रत्येकाच्या भांगेत आपण जेव्हा गुलाल किंवा कुंकू जे आणलेलं असतं त्याच्यामध्ये तीळ टाकलेले असतात ते आपण भांगमध्ये भरायचं असतं आणि तेव्हा असं बोलायचं असतं की सीतेचा ववसा, रामाचा ववसा, जन्मोजन्मी ववसा. तर ह्या काकू ज्या आता करत होत्या ते माझ्या भांगमध्ये भरत होत्या. रामाचा
आता मी सर्वांना हळदी कुंकू लावत आहे आणि तिळगुळ वाटत आहे. आणि जे आपण सुगड्यांमध्ये पूजायला ठेवलेलं असतं, गाजर, पावट्याच्या शेंगा, ऊस, बोरं आणि गव्हाच्या लोंब्या आणि जे पण आपल्या शेतामध्ये पिकतं आणि ते आपल्या जवळच्या मार्केटमध्ये जे पण काही भाज्या अवेलेबल असतात ते आपण पुजतो सुगड्यांमध्ये. आणि ते आपण येऊन इथे सगळ्यांना असं वाटायचं असतं, म्हणजे ववसायचं असतं. आणि हे असं सगळ्यांच्या पदरात आपण ठेवायचं असतं. काय खातेस? आकर लाडू. आकर दाखव. जेवण 1 मिनिट मी लाडू खाते. किती ऊन आहे. डोळ्यात गेलं माझ्या हळदी कुंकू. ऑन करू. तर आता मंदिरातलं सगळं झालेलं आहे करून आणि आता मी जाते घरी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय. All it's supposed to feel.